बॉलची हड्डी क्रॅक झाली होती आणि बाबांना चालता येत नव्हतं. चालता येत नव्हतं. कुठं मोडलं? कोणता पायाचं झालं बाबा? या पायाचं झालं. कुठं झालं साधारण? इथं हड्डी क्रॅक झाली होती. कशामुळे झालं बाबा? हे कांद्याहून सरकलं. कांद्याहून पाय सरकला होता आणि त्यावेळेला तुम्ही पडल्यानंतर बॉल क्रॅक गेलता. त्यावेळेला चालता यायचं का? त्या पायावर भार देता यायचं का? काय चालताच येत नव्हतं. चालताच येत नव्हतं. कोपरगावला नेलं, एक्सरा काढून आणला. इड फरक नाही पडला. इड आलो 2 टाइम, आम्हाला फरक पडून द्या. बाबा आता मोकळे चालता येते तुम्हाला, आता भार घेता येते. त्यावेळेला तुम्ही बाबांना घेऊन आले होते. आता बाबा तुम्हाला घेऊन येऊ राहिले उपचार. मानात घ्या पडले, आता ते तुम्हाला घेऊन येऊ राहिले. बाबा आता चालून बघा कसं पाहिजे. चालून बघा थोडस. क्लिअर चालत. पहिलं म्हणजे उचलून आणलं होतं बाबांना. उचलून आणलं होतं ना बाबा? बरोबर. या बाबा या. म्हणजे मोडलेली हड्डी जोडत नाही असं बरेचसे जण म्हणतात. त्याला स्क्रू टाका, प्लेट टाका, रॉड टाका. सांगितलंच होतं डॉक्टरनी, पण आम्ही इकडे घेऊ. बरोबर आहे. ते न करताय पण जोडू शकताय. हे बाबाचं एक उत्तम उदाहरण आहे आपल्या पुढं. बरोबर आहे का नाही? जोडताय ना बाबा? तुमच्यासारखाच जे पेशंट असेल तर काय सांगशाल त्याला? तुम्ही इतरांना काय सांगू शकता? आता आपल्याला फरक वाटला पण त्याला बी त्याला बरोबर आहे. बरोबर. तुम्हाला पडलाय ना फरक? बरं ठीक आहे. मावशी तुम्हाला काय होतं आता? मानेचं काय वाटलं? पडेल असं. आता उपचार केला आपण, आता काय वाटलं तुम्हाला? थोडं बरं वाटलं. बरं वाटलंय ना? आता या इड ठीक आहे, काय हरकत नाही. धन्यवाद मावशी. धन्यवाद काका. नमस्कार श्रोत्यांनो, तुम्हाला पाठदुखी, मानेचा त्रास, कमरेतली वेदना, गुडघ्यांचं दुखणं किंवा सायटिका त्रास देतोय का? तर आता काळजीची गरज नाही, कारण आहे गणपत मवाळ पेन रिलीफ सेंटर. 2017